माझ्या बायकोवर करणी केली होती की मी मरावं म्हणून. काय गोष्ट होती, सगळी गोष्ट मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि ह्या फसण्यामधून कोणीतरी वाचलं पाहिजे, हाच माझा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश आहे. कुठेतरी तुम्ही हा व्हिडिओ बघून समजलं पाहिजे, शिकलं पाहिजे की बाबा रे अशा गोष्टी घडतायत आणि त्याच्यामुळे सावधान असलं पाहिजे. तुमच्या दारावर कधीतरी कोणीतरी असा बाबा आला असेल की तो स्वतः तुमच्या घरी आधी बघतो असं आणि सांगतो की तुमच्यावर करणी केली आहे, किंवा मग सांगतो तुमच्या आयुष्यामध्ये हे वाईट होतंय, हे बरोबर होतंय आणि तुम्ही पुढे हे करणार ते करणार. हे असे बाबा तुमच्या घरावर आलेच असतील. मग त्यातमध्ये ते काही मुसलमान फकीर असतात, काही आपले मराठी पण असतात. पण आज मी एका मुसलमान बाबाच्या फकीराची गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे, जी माझ्यासोबत घडली आहे. माझ्या घरामध्ये मी, माझे वडील, माझी आई, माझी बायको आम्ही असं राहत होतो आणि माझा मुलगा तेव्हा नव्हता. रविवारचा दिवस होता. माझे पप्पा सकाळी कामाला गेले होते, माझी आई घरी होती आणि बायको घरी होती. मी सकाळी क्रिकेट खेळण्यासाठी म्हणून मैदानात गेलो होतो. सकाळी 8:30-9 वाजता मी क्रिकेट खेळून घरी आलो तर मी घरात बघतो तर काय, माझ्या दरवाजाला पडदा लावला होता आणि एक बाबा घरामध्ये माझ्या आईसोबत आणि माझ्या बायकोसोबत बसला होता. माझ्या डोक्यात भरपूर विचार येऊ लागले. म्हटलं हे काय, मला आधी चीड आहे असल्या सगळ्या गोष्टींची. आणि म्हटलं हा बाबा कसा काय आत येऊन बसला. नंतर माझ्या आईकडून मला कळलं तो बाबा असंच आला होता. काही त्याला मम्मीला माझ्या 2-3 गोष्टी सांगितल्या किंवा बरं असं तसं. आणि घरामध्ये माझ्या साईबाबाची मूर्ती आहे ती त्यांनी बघितली आणि सांगितलं. मग त्यांनी काय, बाबा तुमचा मुलगा साई बघताय, इतर सगळ्या गोष्टी सांगितल्या. थोडं मी चहा घेऊ शकतो का. आता चहा कोणाला आपण नाही बोलू शकत नाही. आपल्या घरादारात कोण आलं आपण त्याला काय पाणी आणि चहासाठी तर नाही बोलू शकत नाही. या विचाराने माझ्या आईने त्याला हात घेतलं आणि त्याला चहा बनवून दिला. हळूहळू त्यांनी त्याचं काम सुरू केलं होतं आणि माझ्या आईच्या आणि बायकोच्या डोक्यामध्ये भरपूर काही गोष्टी तरी भरल्या. आता एखादी गोष्ट जेव्हा आपल्याबद्दल कोणी काही सांगतं ना, तर आता सगळ्या गोष्टी सिमिलर असतात. म्हणजे तुझ्या आयुष्यात दुःख आहे, तू खूप मेहनत करते पण तुला त्रास होता, इतर अशा सगळ्या गोष्टी जेव्हा सांगतो ना कोणतरी, तर आपल्याला असं वाटतं हो आपण स्वतःला ग्रेट समजू लागतो. अशाच गोष्टीमध्ये अडकून ठेवलं होतं माझ्या आईला आणि माझ्या बायकोला. त्यानंतर मी आलो. मग माझ्या आईने सांगितलं की हा माझा मुलगा आहे म्हणून. मग मला बोलला बेटा बैठो यहाँ पर. मी म्हटलं बसलो. म्हटलं हे काय, म्हटलं आईला. म्हटलं आईकडे मी असं डोळा ओठारून बघतच होतो. तर आई बोलली थांब जरा शांत बस बघ. तर मला तो बोलला आप समाज कार्य बहुत करते हो, आप लोगों के लिए बहुत काम करते हो, पर आपके लिए कोई सोचता नहीं. आणि तेव्हा मी माझं साई कर्मा प्रतिष्ठान नावाचा NGO चालू होतो. मी रस्त्यावर आपले जे गरीब लोक आहेत वगैरे त्यांना खाणं पिणं वगैरे आमच्या इतर सगळ्या गोष्टी या NGOच्या माध्यमातून चालू होत्या. आता त्यांनी काय तो तर्क लावला, काय झालं किंवा माझ्या आईच्या बायकोच्या तोंडातून काय निघायला असेल, काय सांगितलं असेल म्हणून तो बोलला. 1-2 गोष्टी तो पण माझ्याबद्दल असं बोलला की तू खूप मेहनत करतो पण तुला ते यश लागत नाही. हे सगळ्यांच्या आयुष्यामध्ये असतं. पण आपण काय समजतो, हा बाबा माझ्याबद्दल सांगतोय म्हणजे काय. 1-2 गोष्टी खोट्या पण बोलतात ते आपण इग्नोर करतो. अरे पण खऱ्या बोलल्यात ना, त्याच्यावर आपण फोकस करतो. मी त्याला सरळ तोंडावर बोललं माझ्या या सगळ्या गोष्टींमध्ये विश्वास नाहीये. तो मला काय बोलला की विश्वास ठेवू नकोस तू, पण मी तुला जे दाखवते ते तू बघ आणि मग त्याच्यानंतर तुला कळेल की मी काय बोलतोय, खरं आहे की खोटं आहे. मी नाहीच्याच मूडवर आपलं होतं, पण तरी म्हटलं चला बघूयात ना काय जादूचे प्रयोग दाखवतील ते आपण बघूयात. तर त्यांनी त्याची ओळख काय केली होती माहिती काय, हाजी अली बाबाचा जो दर्गा आहे ना, हाजी अली बाबा जे स्वतः त्याच्या अंगात येतात आणि ते दर्शन देतात असं त्याचं मत होतं. तिथपर्यंत त्या बाबासमोर मी आईला सांगत होतो की मला याच्यावर विश्वास नाही. तो त्याला मी स्वतः बोलवतो, तर तो मला ते सारखं सांगत होता एकदा तू अनुभव तरी घे असं मला बोलवतो. म्हटलं ठीक आहे चालेल. आता त्यांनी काय केलं, माझ्या बायकोला मला बाजूला बसवलं आणि माझ्या बायकोच्या आणि माझ्या इथे या बाजूला चुना लावला. आणि तो चुना लावल्याच्या नंतर काहीतरी मंत्र पुटपुटला आणि नंतर त्यांनी पाणी टाकलं त्याच्यावर. तर माझ्या बायकोचा चुना जो आहे तो लाल झाला आणि माझा चुना आपला नॉर्मल चुना पाणी टाकलं कसं तसं झालं. आणि बोलला बघा ह्याच्यावर करणी केली आहे. पण मी अंधश्रद्धा निर्मूलनाचे काही कार्यक्रम बघितले होते. अशा प्रकारे वैज्ञानिकदृष्ट्या पण लोकांना माहीत नसतं काही गोष्टी, त्यामुळे हे लोक बाबा लोक फसवतात. म्हणजे जसं की आपल्याला सायन्स शाळेमध्ये शिकवलेलं असतं, काही गोष्टींचा मिलाव झाल्याच्या नंतर काही गोष्टींचा रंग बदलतो किंवा अशा गोष्टी असतात असं मला माहीत होतं. पण मी माझ्या डोक्यात तेव्हा पण काय नव्हतं. पण तरी तो काय बोलला हिच्यावर करणी केली बघ, तुझं नाही झालं आणि हिचं जे आहे ते लाल झालं चुना आणि तुझ्यावर करणी नाही केली. पण करणी कशी केली माहिती का, आता त्यांनी फसवला ट्रॅप कसा बघा. तो बोलला की हिच्या पोटात दुखत असतं, हिला प्रत्येक वेळेला त्रास होत असतो आणि जेव्हा लग्न झालं होतं सुरुवातीला तेव्हा तिला त्रास होत होता, थोडी कमजोरी वगैरे येणं, इतर सगळ्या ज्या बायकांच्या गोष्टी असतात मुलींच्या गोष्टी असतात त्या तिला होत होत्या, जाणवत होत्या. आणि त्यावर तो काय बोलला माहिती काय, हिच्यावर अशा प्रकारची करणी केली आहे ना की आहे ना ही करणी म्हणजे तिच्या नवऱ्याचा अंत आहे. म्हणजे ही करणी जर का उतरवली नाही तर मग काय होणार, तर हिचा नवरा मरणार म्हणजे मी मरणार असं सांगितलं. माझी आई लागली घाबरायला. मी काय म्हटलं मरू देत, म्हटलं मला काय करायचं नाही, म्हटलं माझ्या मागे म्हटलं माझा देव आहे, म्हटलं मी माझ्यावर माझा विश्वास आहे, माझे स्वामी आहेत माझे साई आहेत, म्हटलं त्यांच्यावर माझा विश्वास आहे, जे काय व्हायचं म्हटलं होऊ देत. त्यावर त्यांनी हे पण सांगितलं की हिच्या पोटामध्ये ना भरपूर काही गोष्टी आहेत ज्या साठवून ठेवल्या, जसं की खिळे, जसं की टाचण्या बिचण्या, या सगळ्या गोष्टी तो काय बोलवता. तो काय बोलला माहिती काय, तुम्हाला बघायचं हिच्या पोटामध्ये काय काय, तर बोलतं मी तुम्हाला दाखवतो, मी त्याचे काय पैसे घेत नाही, बोलला तुम्हाला दाखवतो आणि मग तुम्हाला विश्वास पटेल की हे खरं आहे की खोटं आहे. मग हा काय बोलला, एक नारळ असेल घरात मला द्या. आता नारळ त्यांनी माझ्याकडचा घेतला. आता ह्याच्यावर पण नंतर आमच्यात चर्चा झाली की त्या नारळामध्ये काय जे बाहेर पडलं मी तुम्हाला पुढे सांगतोच. पण त्यांनी तो नारळ घेतला आणि तो नारळ काय आमचं लक्ष नसताना त्यांनी काहीतरी मंतरला काही गोष्टी केल्या
आणि त्या नारळ मला बोलला फोड. मग मी तो नारळ फोडला. नारळ जसा फोडला त्या नारळातून सगळं लाल रक्तासारखं पाणी आणि त्याच्या आतमध्ये टाचण्या, त्याच्या आतमध्ये खिळे, त्याच्या आतमध्ये लोखंडी काही गोष्टी वगैरे सगळ्या बाहेर पडल्या. आणि बोलला हे हिच्या पोटात आहे. मी म्हटलं काय बोलू तरी काय. म्हटलं आता माझ्यासमोर तरी नारळ फोडलाय, मी दिलेला नारळ फोडलाय. मी स्वतः शॉक झालो. म्हटलं ह्या गोष्टी खऱ्या असतील का. बायका कशा असतात ना, घाबरतात. माझी आई घाबरली. मी तिथपर्यंत पण विश्वास ठेवतो. म्हटलं काहीतरी याच्यामागे लॉजिक असणार आहे. पण माझी आई आणि माझी बायको घाबरलेली. माझी बायको तरी बऱ्यापैकी धीर होती. तिला पण असं वाटत होतं, कारण ती आजची पिढी या सगळ्या गोष्टींवर विश्वास ठेवत नाही. पण माझ्या आईला कुठेतरी असं वाटत होतं की बाबा रे काय असेल ते काय, आपण 500-1000 रुपये देऊन काही इतर गोष्टी करून ते मांत्रिक काय करणी काढून आपण ते सगळं काढून घेऊ, असं माझ्या आईचं मत होतं. मग माझी आई बोलली काय करू शकतो आपण ह्याच्यावर. तर तो बोलतो की मला माहीत नाही काय करू शकतो, पण बोलतो मी एक मंत्र बोलतो माझ्या अंगामध्ये, मग हाजी अली बाबा देव ते त्यांचे येतील आणि म्हणतात ते जे सांगतील ते तुम्हाला करावं लागेल. तर माझ्या डोक्यात तेव्हा काहीतरी असं आलं की बाबा हाजी अली बाबा ह्याच्या अंगात कसं काय येतील. आणि म्हटलं चला आल्याच्या नंतर ते काय मागतील. मी म्हटलं काय, म्हटलं चाललंय नक्की मला काय कळत. मी नाहीच बोलत होतो. मी म्हटलं बाबा मी मरतोय, मरू देत. मी स्वतः मी शपथ सांगतो तुम्हाला, तेव्हाची ती गोष्ट जी आहे ना, सगळं घाबरून ठेवलं होतं त्यांनी की बाबा रे मी मरेल, माझ्या बायको करणी केली, माझी आई तिकडून घाबरते, माझी बायको इथून घाबरते. आणि तो निर्णय कसा घ्यायचा, काय पुढे करायचं आहे. तो बोलतोय मी बोलू का बाबाला माझ्या अंगामध्ये, मग करूयात का पुढे. माझी आई बोलते हा बाबा रे बोलू दे, काय असेल बघूयात आपण. मी म्हणतो की नाही, मी मेलो तरी चालेल, मला काही करायचंच नाही आहे. माझा साईबाबा माझे स्वामी समर्थ माझ्या मागे आहेत खंबीरपणे, आणि मी मेलो तरी चालेल, काही करायची गरज नाही आहे. पण शेवटी आई आहे. आई बोलली की नाही बघूयात करून काय होतं बघूयात. म्हटलं काय आता चला, म्हटलं बघू अजून पुढे काय प्रयोग काय दिसतोय का. मग या बाबाने एक चादर ओढणी काहीतरी होती तशी काढली. मला, माझ्या बायकोला आणि त्याला असं आम्हाला तिघांना असं चादरीत घेतलं आणि काहीतरी मंत्र पुटपुटत होता. आणि आम्हाला पण बोलवलं होतं काहीतरी बाबा या काहीतरी, मला आठवत नाही, काहीतरी बोलायला सांगितलं होतं. मी म्हटलं मी असलं काय बोलणार नाही म्हटलं. तर तो बोलला ठीक आहे चालेल तू बोलू नको. आता ह्या लोकांना असं काहीतरी बोलायला सांगितलं. आणि मी तुम्हाला खरं सांगतो, मी आहे ना त्या क्षणापर्यंत माझं तर असं वाटत होतं आत्ता याला घराच्या बाहेर काढावं. पण मला बघायचं होतं की नक्की काय चालू असतं ह्यांचं. मला बघायचं होतं, मला अनुभव घ्यायचा होता की हे नक्की काय करतात ह्या सगळ्या गोष्टींमधून. हे लोक काय असतात ना, आपल्याला मजबूर करतात, त्या सिच्युएशनमध्ये असं आणून सोडतात, टाकतात की आपल्याला मार्ग उरत नाही. हे जसे बोलते तसं आपल्याला वागावं लागतं. पण मी ठाम होतो, मी नाहीच म्हणून बोलत होतो. मला जे काय व्हायचं ते होऊ दे, मी ह्याच गोष्टीवर ठाम होतो. तो बाबाला ते कळत होतं हा लय दीडशा नाही. पण नंतर तो आम्हाला काहीतरी काय सांगत होता. पण मी पण विचार केला की चला बघूयात की चला काय नक्की ना विषय हा आपल्याला बघायचाच आहे. म्हणून मी पण त्याला म्हटलं ठीक आहे चल ओके म्हटलं बघायचं, मला अंत बघायचं होतं कुठपर्यंत होतं याचा. मग त्यांनी चादरीमध्ये घेतलं आणि मग नंतर त्याच्या अंगामध्ये आपले हाजी अली बाबा आले. आणि ते बाबा यायच्या आधी तो काय बोलला होता माहिती आहे, कारण मी त्याशी चांगल्या पद्धतीने बोलत नव्हतो, आरतुर बोलतो. बोलते बाबा जब आएगे मेरे आंग में तब उनके साथ ऐसे बात मत करो, अच्छी से बात करो. म्हटलं साला, म्हटलं घाबरायचंच, म्हटलं इनडायरेक्टली घाबरवतो या. म्हटलं हा ठीक आहे, म्हटलं देखेंगे. तर आपल्या मनात पण एक इज्जत असते ना, आपण काय त्याला बोलून नाही, पण आपण देव त्याच्या अंगात येणार आहे तर आपण एक देवाचा मान ठेवून आपण त्याला इज्जत देणार. आपण ह्या मनाचा मी आहे, या मताचा मी आहे, आपण प्रत्येक देवाचा इज्जत करणारा माणूस आहे. तर त्याच्या अंगात देव आला आणि तो काय जी ॲक्टिंग त्यांनी सुरू केली, मी तुम्हाला खरं सांगतो तो अभिनयच होता, फक्त आणि फक्त अभिनय होता त्याचा. बोला बोलो क्या हुआ है मुझे क्यों बुलाय. म्हटलं मी तर काय बोलतच नव्हतो. आई बोलते बोल. म्हटलं तूच बोल काय बोलायचं ते. मग आई बोलली ये मेरा बेटा है और असं मग त्यांनी हां दिसतंय मला दिसतंय काहीतरी. तो काय ॲक्टिंग करत होता तो. हां मेरे को समझ में आया. हां बच्चा तुझे एक काम करना पडेल. मी आपल्या काहीच बोलत नव्हतं. माझ्या आईला तो बोलते नाही इसको बोलने बोलो. मी म्हटलं हां बोलो क्या करना है. तो बोलतोय की बच्चा तेरा सब अच्छा होगा, तेरा सब भला होगा. तू मग तेच त्यांनी जे रिपीटेटिव्ह सगळं तू चांगलं काम करतोस, खूप चांगलं आहे, मी तुझ्यावर प्रसन्न आहे, तर सगळ्या त्या गोष्टी बोलल्या. आणि नंतर बोलला तुझ्या बायकोवर करणी केली आहे ना आणि त्याच्यात तू मरणार आहेस. तर बोलला तुला एक बकरा कापावा लागेल आता. मी सरळ बोललो, मी म्हटलं मेरे को क्यों बली देना है, मैं इसके खिलाफ हूं. म्हटलं मला याच्यात पडायचं नाही, मी कुठल्याही जनावराचा बळी देणार नाही. माझा जीव गेला तरी चालेल, पण मला माझ्या कुठल्या जनावराचा बळी द्यायचा नाही. मी शपथ सांगतो, स्वामी साई शपथ सांगतोय, माझ्या आईची शपथ सांगतो, मी तेव्हा नाही त्याला असं बोललो होतो. त्याच्यानंतर तो बोलला की बेटा ठीक आहे चलो आप एक म्हणजे एक कोंबडा तरी देऊ शकतोस तू. मी म्हटलं मला कुठल्याच बोलतात ना पक्षीचं आणि प्राणीचं कोणाचं मरण, माझं मरण वाचवायचं म्हणून मला कोणाचं मरण द्यायचं नाही. मग त्यानंतर परत तो कशा वाल्यामध्ये ठीक आहे तो आप एक चद्दर तो चढा सकते हो, जो उधर फकीर बैठते उनको खाना तो खिला सकते हो. मी म्हटलं एवढं मी करू शकतो. आता ते पण का बोललो माहिती आहे काय मी, कारण आपल्याला कोणीतरी बोलतंय चांगलं काम कर, हे आपल्याला कोणतरी बोलतंय कोणाला तरी गरीबाला जेवण दे. म्हटलं ठीक आहे चालेल देऊ शकतो. मी हे का बोललो, कारण मी बरा होण्यासाठी किंवा मी मरणार आहे म्हणून मी ह्या सगळ्या गोष्टीमुळे नाही बोललं. तेव्हा पण सोशल वर्क करतच होतो मी, लोकांना जे रस्त्यावर असेल त्यांना खायला वगैरे देतो. म्हटलं ठीक आहे त्यांना द्यायचं तर ह्याला पण देऊयात. आता मला ते माहीत नव्हतं द्यायचं आहे म्हणजे काय तर पैसे द्यायचेत म्हणून.
तर बोलला ठीक आहे चालेल. आणि मग त्यानंतर तो गेला अचानक. मग बोलला परत ह्याच्या अंगात मग तो स्वतः आला. मला बोलला क्या बोले बाबा क्या बोले. तो मैं बोला कुछ नहीं, मैं बोला ऐसा ऐसा. तो बोले आप उनसे कुछ बदतमीजी नहीं की. मतलब नहीं बदतमीजी नहीं की बोला. तो बोला कि ठीक है तो आप एक काम करो, आप दरगाह में चादर चढ़ाओ, जब आप जाओगे तो अभी फ़िलहाल तो फ़कीर के लोग के लिए कुछ खाने के लिए कुछ दे दो. म्हटलं काय देणार. मग बोलता पैसा दे दो. मग मी 501 रुपये त्याला दिले. मित्रांनो तुम्हाला खरं सांगतो, हा सगळा गेम, हा ट्रॅप जो माझ्यासोबत घडला ना, मला बरेच दिवस हे सांगायचं होतं, मांडायचं. पण तो काय बोलला माहिती आहे काय, हे कमीत कमी 4 वर्ष तुम्ही ना कोणाला सांगायचं नाही असं मला तो बोलला होता. मी काय त्याच्यावर काही विश्वास ठेवत नव्हतो किंवा काय नाही. मी 2-4 महिने तर बाकी मित्रांना काही लोकांना सांगितलं पण होतं. पण आत्ता मला असं वाटलं की ह्या ज्या ट्रॅप्स आता आपल्याला दिसत आहेत, सगळे जे बाहेर येत आहेत, त्या आता खरात प्रकरण किंवा इतर सगळ्या गोष्टी, त्यातून मला असं वाटलं लोकांना जागृत करण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी सांगणं गरजेचं आहे. शेवटी काय होतं माहिती आहे काय, आता मी बकरा जरी त्याला बोललो असतो ना, बकरा देतो, तरी हा काय केलं असं माहिती आहे नाही, बकऱ्याचे पैसे घेऊन गेला असता. आता तिकडे जाऊन त्याने बकरा कापला असता नाही कापला असता माहीत नाही, पण त्याने बकऱ्याचे पैसे घेऊन गेला असता. पण मी तरी पण ठाम होतो, मी काय बकरा कोंबडा इतर काही गोष्टी देणार नाही. माझं मरण आलं मला तरी चालेल. त्यानंतर तो नारळ फोडला होता, इतर त्या सगळ्या गोष्टी होत्या. तो काय बोलला माहिती आहे, हे तिकडे जाऊन स्मशानभूमीमध्ये टाकून यायचं. म्हटलं कोणाला पडले, म्हटलं या सगळ्या गोष्टी, म्हटलं रिकामा धंदे करत बसायचं. माझी आई बोलली नाही हम लोग तो नहीं मैं डालूंगा ना, मैं डालूंगा उसका मेरे को 500 रुपये दो. मी म्हटलं हे तुम्हाला घेऊन जायचं असंच घेऊन जा, नाही तर घेऊन जायची गरज नाही. म्हटलं असं बी कचरा डब्यात फेकून देईल. बोलला ठीक आहे. मग त्यांनी गपगुमान ते घेऊन गेला. तर ह्या सगळे ट्रॅप असतात मित्रांनो, ह्याच्यामध्ये फसू नका, हेच मला तुम्हाला सांगायचं आहे. शेवटपर्यंत तो माणूस स्वतः बोलला की आप काय ना इस सब ह्या सगळ्यावरनं विश्वास नाही बसत आहे, पण एक दिवस बसेल. माझा आजपर्यंत कधी त्याच्यावर विश्वास बसला आणि कधी बसणार पण नाही. आणि मला तुम्हाला सांगायचं आहे, हे असल्या फालतू गोष्टीला बळी पडू नका. तुमच्या दरवाजा कोणतरी बाबा येईल, उभा राहील, बोलेल, मग तो मराठी असेल कोणी असेल, सगळे बाबा एकसारखे आता भोंदू आहेत. हे जे स्वतः येतात ना, काही तेव्हा होते आपल्या जुन्या जमान्यामध्ये काळामध्ये, ते स्वतःहून मनापासून सांगायचे. काही कधी पैशाची मागणी नव्हती करत, ते आपले वासुदेव आपल्या दारात यायचे, ते स्वतः सांगायचे. त्यांना आपण अन्न इतर सगळ्या गोष्टी द्यायचो, आपल्या मनाने द्यायचो, मनापासून द्यायचो. आपल्या मनाने आपल्या मनापासून जर का आपल्याला द्यावंसं वाटलं आणि ते घेत असतील ना, त्या गोष्टीच्या विरोधात नाही मी. पण तुम्ही मागणार एखादी अमाऊंट, तुम्ही मागणार एखादी गोष्ट आणि आम्ही द्यायची, घंटा देणार नाही, कोणाला द्यायचं पण नाही. माझं ह्याच सगळ्या तुम्हाला गोष्टी सांगायच्या. हे दारात उभे राहतात येऊन आणि मग तुमच्या दारात घरात बघणार असं, आणि बघणार तू घरामध्ये कोणाकोणाचे कपडे आहेत, लहान मुलाचे कपडे असतील, बायकाचे कपडे असतील, मग ते अंदाज लावतात की तुमच्या घरामध्ये एवढे माणसं आहेत, असे तसे. आणि बाकी ज्या गिजाबिटा गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये, तुम्ही खूप चांगले आहात पण तुम्हाला त्रास होतोय, ते हे सांगितलं की आपल्याला आपण जोजोळ वाटू लागतो. आपल्याला वाटतं की नाही बाबा रे, आपल्याला समजणार कोणतरी एक व्यक्ती आहे, तो आपल्या समोर आला आहे. मग आपल्याला तो बोलणार चहा बनव, चहा ठेव, मग आपण चहा बनवणार, मग आपल्याला तो भरकटवणार, मग आपल्याला सांगणार हे करावं लागेल, ते करावं लागेल, पैसे घेऊन जाणार. मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टी आहेत. एक मराठी पण व्यक्ती आला होता आणि त्याने पण फसवलं होतं, ते पण मी पुढच्या व्हिडिओत कधी तुम्हाला सांगेलच. पण तुर्तास मित्रांनो मला तुम्हाला हे सांगायचं, या सगळ्या गोष्टीला बळी पडू नका आणि हा व्हिडिओ आपला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, म्हणजे बाकीच्या कोणासोबत ही गोष्ट घडणार नाही. बाकी तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की सांगा. हो, आणि बाकी आता कमेंट करू नका असे की बाबा रे तू काय पागल आहेस का, मूर्ख आहेस का, तू कसा फसलास, तू कसा पडलास. मी पडलो नव्हतं, मी शेवटपर्यंत त्याला सुनावलं होतं आणि तो पण मला वैतागला होता. पण मला बघायचं होतं अंत काय आहे, हे मला बघायचं होतं की हा शेवट काय करणार आहे. आणि हा अनुभव मला असं वाटतं, हा जो मला मिळाला तो मी तुमच्यापर्यंत शेअर केला.